मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरला। विठ्ठलमय वातावरणात रिंगण सोहळा संपन्न। जनतेला सुख समृद्धी शांती लाभो विठ्ठलचरणी प्रार्थना। आमदार सुरेशभाऊ खाडे आज आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळ दिंडी सोहळा समिती मिरज यांच्या वतीने आयोजित केलेल्या तनुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल आणि विविध शाळांच्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पालखी रिंगण सोहळा आज मिरज मार्केटमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आणि यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरून दिंडीचा आनंद लुटला। गेली 40 वर्षे या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे। श्री मैदान दत्त मंदिरापासून दिंडी सुरुवात झालेली आहे। या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी साधू संत वारकरी यांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते। जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठोबा रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम या नाम जयघोषाने अवघी मिरज विठ्ठलमय झाली होती। रिंगण सोहळा पार पडल्यानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे आणि वारकऱ्यांनी यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरला। आणि यावेळी मकरंदभाऊ देशपांडे, युवा नेते सुशांतदादा खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, पांडुरंग कोरे यांच्यासह शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, मिरजकर, नागरिक उपस्थित होते। जनतेला सुख शांती समृद्धी लाभो हीच विठ्ठलचरणी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रार्थना केली आहे। महाराष्ट्राचाच काय पण देशाचा आज मोठा सण समजला जाणारी आषाढी एकादशी आज पंढरपूरमध्ये खेडेपाड्यातून गोर गरीब श्रीमंत सगळे मिळून असे जवळजवळ 10 लाखापर्यंत पब्लिक आज तिथे जमा झाला। आज पांडुरंग माझा देव असा आहे की त्यांना कधी आयोजन केलेली नाही, कधी कुणाला बोलवलं नाही, कोणी काय केलं नाही, पण लाखोच्या संख्येनं माणसं प्रेमापुढे जमा होतात। माझं भाग्य मीही रात्री गेलो होतो, मी रात्री अभिषेक करून आलो, सकाळी मी इथं आलो। सालाबाद प्रमाणे आपली बालदिंडी इथे होते आणि बालदिंडीचाही आम्ही इथं आनंद घेतोय, आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे। आज बरेच शाळेची मुलं, बरेच लोक, शाळेची लहान मुलं, शिक्षक, सगळे ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे ह्या दिंडीमध्ये सगळे सामील झाले। आज इथं रिंगण तयार झालं। आमच्याकडे घोडा आहे, गाड्या आहे, सगळ्या त्या पद्धतीने रिंगण जसं होतं पांडुरंगाचं रिंगण जसं चाकोरीला होतं तसं हा इथे रिंगण आम्ही तयार केलं आणि मुलांना त्याचा आनंद द्यायचा। विशेष सगळी मुलं ते जाऊ शकत नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे, पण इथं त्याचा आनंद त्यांना लुटण्यासाठी केला। मी पांडुरंगाला हात जोडून विनंती करेन की माझ्या सर्व जनतेला सुख समाधान शांती आणि आरोग्य देऊ दे, एवढीच माझी प्रार्थना। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।